राजस्थानमध्ये जीएसटी काउन्सिलची बैठक संपन्न। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय। बदली झालेले बीड पोलीस अविनाश बारगळ पुन्हा अडचणीत। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून बारगळांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल। जळगावमध्ये हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांची छापेमारी। प्रकरणामध्ये हॉटेल चालक आणि व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी केली अटक। सुषमा अंधारे यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट। मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट। जळगाव जिल्ह्यामध्ये बनाना पायलट क्लस्टर प्रकल्पाला केंद्राची मंजुरी। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये माहिती। पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार। कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद यांच्याकडून द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान। अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड। उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित लोकांचा आक्रमक पवित्रा। मृत महिलेच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी। आंदोलन करणाऱ्या 8 जणांना पोलिसांनी केली अटक। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची रंगपुरी हिल परिसराला भेट। यावेळेस त्यांनी लोकांशी साधला संवाद। अयोध्या हायवेवरील इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये दरोडा। लॉकरमधून कोट्यवधींची रोकड लंपास। नरेंद्र मोदींची एलआयसी विमा सखी योजना 2025 ही महिलांना सक्षम करण्यास मदत करेल। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं वक्तव्य। अरविंद केजरीवाल यांनी नेहमीच महिला आणि वृद्धांसाठी योजना आणल्या आहेत। आपच्या नेत्या प्रियंका कक्कर यांचं वक्तव्य। अरविंद केजरीवालांनी दिल्लीतील जनतेची फसवणूक थांबवावी। भाजप खासदार बनसुरी स्वराज यांचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।